हॅलो फ्रेंड, स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये। तर महाशिवरात्रीच्या तुम्हाला सर्वांना खूप 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 शुभेच्छा। आणि महाशिवरात्रीनिमित्त आम्ही आलेलो आहोत पाषाणमध्ये असलेल्या सिद्धेश्वर महादेव मंदिराचं दर्शन करण्यासाठी। आणि चला तुम्हालाही आम्ही या मंदिराचं दर्शन घडवतो। सोमेश्वर महादेव मंदिराचं जर तुम्ही दर्शन घेतलेलं असेल तर कमेंट्समध्ये खूप सुंदरसा हार्ट टाका, त्याच्यावर आम्हाला कळेल की तुम्ही सोमेश्वर मंदिराचं दर्शन घेतलंय। खूप सुंदर हे मंदिर आहे। मंदिराचा आवार खूप मोठा आहे आणि मंदिराच्या आवारामध्ये अजून छोटे छोटे 2-3 मंदिर आहेत। मंदिराच्या आतमध्ये प्रवेश केल्या सर्वात पहिले गणपती बाप्पाचं दर्शन होतं आणि गणपतीची ही मूर्ती खूप सुंदर सुबक आहे आणि खूप मन प्रसन्न करणारी आहे। समोर जे ओम नमः शिवाय लिहिलेलं आहे ते मेन महादेवांचं मंदिर आहे आणि त्यांच्या समोर आहे गणपती बाप्पाचं आणि हनुमानाचं मंदिर। तर आत्ता आपण सर्वात पहिले घेतो आहोत गणपती बाप्पांचं दर्शन। तर आत्ता आपण घेणार आहोत हनुमानाचं दर्शन आणि इथं हनुमानाचं छोटंसं मंदिर आहे। खूप सुंदर हे मंदिर आहे आणि मूर्ती छान अशी उभी मूर्ती आहे, मोठी मूर्ती आहे। तर चला आत्ता घेऊया महादेवांचं दर्शन आणि सर्वात पहिले नंदी महाराजांचं आपण दर्शन घेतो आहोत। त्यानंतर आपण घेणार आहोत महादेवांचं दर्शन। तर हे आहे गाभाऱ्यामध्ये महादेवांची पिंड। हर हर महादेव। आपल्याला पूजा करता यावी म्हणून बाहेरच्या साईडला पण एक महादेवांची पिंड ठेवण्यात आली आहे, तिथं आपण पूजा करू शकतो। महाशिवरात्री निमित्त काम चालू आहे स्वच्छतेचं आणि डेकोरेशनचं। तसंच महाशिवरात्री निमित्त हरिपाठ देखील इथं सुरू आहे। आणि हे आहे बाहेरच्या साईडने मंदिर, बाहेरून असं दिसतं हे मंदिर। जय माऊली
मंदिराच्या बिलकुल बाजूलाच 12 ज्योतिर्लिंगांच्या प्रतिमांचं दर्शन करायला भेटतं आणि चला आपण जाऊया ह्या 12 ज्योतिर्लिंगांचं दर्शन घेण्यासाठी। तर इथं आहे 12 ज्योतिर्लिंग, त्याचं इथं आपण दर्शन करू शकतो। इथं आहे हे सोमनाथ, सौराष्ट्र, प्रभासट्टन, गुजरात। हे गुजरातमधलं सोमनाथ आहे। दुसरं ज्योतिर्लिंगाचं दर्शन होतंय आपल्याला मल्लिकार्जुन, आंध्र प्रदेश। तिसरं ज्योतिर्लिंग आहे महाकालेश्वर, उज्जैन। इथं आता आपल्याला प्रतिमा बघायला भेटते आहे, ती आहे ओंकारेश्वर, मध्य प्रदेश मधलं। वैद्यनाथ, महाराष्ट्र, बीड मधलं। भीमाशंकर, महाराष्ट्र, खेड। हे आहे रामेश्वर मधली प्रतिमा, तमिळनाडू इथली। पुढच्या ज्योतिर्लिंगाची प्रतिमा आहे नागेश्वर इथली, महाराष्ट्र। पुढचं ज्योतिर्लिंगाची प्रतिमा आहे विश्वेश्वर, उत्तर प्रदेश येथील, सुंदर आहे। त्यानंतर आहे त्र्यंबकेश्वर, नाशिक मधलं, महाराष्ट्र इथलं। त्यानंतर आहे केदारनाथ, उत्तराखंड मधलं, खूप सुंदर प्रतिमा आहे। आणि सर्वात शेवटी भुवनेश्वर, महाराष्ट्र। तर इथं आपल्याला सर्व ज्योतिर्लिंगाच्या प्रतिमा बघायला भेटत आहेत। त्यांनी एक छान असं छोटंसं म्युझियम सारखं केलं आहे, जिच्यात आपल्याला 12 ज्योतिर्लिंगांच्या मंदिराच्या बाहेरून मंदिर कसं दिसतंय त्याच्या प्रतिमा बघायला भेटत आहेत। सुंदर आहे, खूपच सुंदर। त्यानंतर इथं खूप भला मोठा असा नंदी, महादेवांचं प्रिय वाहन नंदी। हर हर महादेव। तर हा होता आपला महाशिवरात्री स्पेशल ब्लॉग। तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा। आवडला असेल तर लाईक करा, फ्रेंड्स लोकांमध्ये शेअर करा। चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या। भेटूया पुन्हा।